काल एका रिक्षावाल्याला भेटलो. त्याला म्हणलं कसं आहे धंदा पाणी. ते म्हटलं लई बेकार आहे. आता काय सांगायचं. आता लेकरं बाळा शिकतात पुण्यात म्हणून आपलं राहायचं इथं. जरा शिक्षण हे चांगलं भेटते म्हणून. नाही ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हटलं. शिक्षणात चांगलं आहे म्हणून माणसं राहते तिथे. राहते ठीक आहे पप्पा. हा इकडे या जरा महत्वाचं बोलायचं तुम्हाला. काय या तर. काय झालं. अहो 3 महिने होत आले पगार नाही काय नाही. कसं करायचं. घरातला किराणा हे संपत आलाय. काय जवळपास संपलाच म्हणायचं. काहीतरी करावं लागेल ना. आता कसं भागवायचं काय करायचं. बघावं लागेल. काहीतरी नियोजन करावं लागेल. आता कोणाकोणतरी घ्यावं लागतील पैसे. महिन्याला पगार झाली म्हणजे वेगळी गोष्ट आहे. भागत आपलं काही स्वतःच आहे सगळं. हा ते तर आहे रे. पण आता काय करते. आणि माणसाला तर वाटतं पुण्याला इथली बारी आहे यांचं. ते माणसाचा गैरसमज आहे. तर त्यांना कोण सांगणार आपली कंडिशन काय आहे ती. प्रत्येक गावाकडचं कोणत्याच माणसाला त्याच असतं. त्यांना वाटतं नाही वाटतं त्यांना पगार पाहिजे महिन्याला असं लय पैसे आहेत तिकडे. लय पैसे आहेत असं वाटत त्यांना. हा पण पुण्यामधली कंडिशन ती पुण्यामध्ये पुण्यात राहणारालाच माहिती. राहण्याला माहिती. पण काय काय जणांना असं वाटतं की मुद्दा म्हणून तसं व्हिडिओ बनवतो. तसं नाही का नाही. वाटणार आहे ते प्रॉपर पुण्याचे असते तर म्हणून त्यांना वाटतं. त्यांना वाटतं त्यांना कारण त्यांना ती परिस्थिती नसते. तिथून ते गेलेले नसते. आणि काय खरे बोलत असेल काय त्यांना लाख 1.5 लाख रुपये पगार असेल त्यांना काय करायचं आहे. हा बरोबर का नाही. बरोबर आहे. तर आपल्या सामान्य गरीब माणसाला जे हातावरचं पोट आहे मिडल क्लास माणसाची फजितीच आहे ना. पाहिजे आहे ना. समजलं पाहिजे कंपनीला बी आमच्या. पण नाही समजलं त्याला काय करायचं. हां समजून घ्या म्हणा. एवढं 3-3 महिने नसतंय कोणी दम खात पैशाला. आता काय करते आता. तरी मी किती भाग घेते. रूम भाडं भाग घेते मी वरच्यावरी. बाकीच्या गोष्टी भाग घेते वरच्यावरी. कवर भागवायचं. पगार टायमर झाली म्हणजे देणार तर कटाळून जाईल ना. सारखंच करावं लागते ना मला. इकडे पार्ट टाइम जॉब इकडे जात तिकडे जात त्यावर तर भाग होतोय ना मी. पण सगळं आता लोड आलं माझ्यावर. मी तरी काय करू शकतो आता. हां एवढं तर आलायच. लेकराचं शिक्षण आहे. लेकराला दरवर्षी मुरबं लागतात. हा लागतात का नाही. विषयच नाही. हे आण ते आण त्यांना पाहिजे ना. आता त्यांना तर म्हणू शकत नाही आपली कंडिशन. त्यांना काय कळतंय. कळतंय काय शाळेत लागतंय ते द्यावंच लागतं त्यांना घेऊन. लागते. पण आता समजून घेणारे समजून घेतात आता कंडिशन. आपण आपल्यालाच माहीत आहे आपलं काय कंडिशन. तेवढं बोला अजून एक बार. बोलू आता त्याला काय राहावा. साहेब म्हणा माझी परिस्थिती लय बेकार आहे. फजिती चालली माझी. हा ना आता काय पगार करून टाका म्हणा. लय कंडिशन वेगळं आहे. आता काय सांगू त्यांना तरी. बोलतोय आता रिक्वेस्ट करतो सगळ्या साहेब लोकांना ह्यांना त्यांना बोलतो. झालं तर करा म्हणतो. जवळजवळ 2-3 पगारी 2 तरी पगार करा म्हणतो त्यांना. 2 केले तरी बरं झालं. 1 ठेवून घेणार का. हा ना आहे का ना. काय करते काय आता बोलू बी शकत नाही. कंपनीची बी कंडिशन असं मान्य आहे आपल्याला बी. आता बरं काय आहे आपली बी कंडिशन लय बेकार आहे ना. आता काय पण पुण्यामध्ये राहणं सोपं नाही हे आपल्याला कळून चुकलं आता. खरं ना. आता कसं आहे लेकरासाठी माणसाला स्वतःचा बिझनेस पाहिजे. आता पण बिझनेस बी चालवणं सोपं नाही. सोपं नाही पण ते एकदा त्याच्यात रुळलं म्हणजे माणूस रुळतो. म्हणजे काय त्याला बी बजेट लागतं ना ग. पैसे लागते त्याला बी. आहे तेवढं खरं. माणसाला बोलणं सोपं आहे का बिझनेस करणं सोपं आहे. मग आणि त्याला बिझनेस करायला पैसे लागत नाहीत का. बिझनेस आधी इन्व्हेस्टमेंटच करावं लागते. मग इन्व्हेस्टमेंट केली आपण तर बिझनेस नाही चालला काय करायचं. पण आहे ना करायचं बाजारी तेवढं वेळ आहे. आपलं काय झालंय बिझनेसच्या चक्करमध्येच आपण बेकारी व्हायची बारी आली ना आता. खरं आहे. हां खरं आहे. तर चालायचं आता काय. माणसामध्ये तर रिक्षावाला हे झालं ते झालं लय कमी. रिक्षावाले जर गाड्यावाले तर लय अवघड आहे पुण्यामध्ये आहे. तुला तर माहिती आहे आपल्या गाडीमध्ये कसं होतं. माहिती आहे ना. रिक्षावाल्याचे तुला सांगतो खवाटं जातात. पाटलं बिटलं जातात. पाट्यात पाणी होते काय काय जाण्याचे. रिक्षा चालू सकाळपासून बसायचं ते फार संध्याकाळीच उठायचं त्या रिक्षावरचं.
गाडी चालविणं म्हणजे बी कमराची सगळी वाट लागते. सोपं नाही ते. दिवसभर बसून काम करायचं म्हणजे पहिला joke आहे होता का? 7-8-10 वर्षापूर्वी धंदा होता तेवढा. आता काय नाही सगळं. कोरोनाच्या आधी हो. मार्केट होतं तेव्हा नवीन नवीन. आता ना इतकं बेकार झाले ना, लय धंदा आणि ते लय अवघड झाले आता. माणसाला सोपं वाटतं. काल एका रिक्षावाल्याला भेटलो. हम्म, तुला म्हणलं कसं आहे धंदा पाणी. हम्म, ते म्हटलं लय बेकार आहे. आता काय सांगायचं. आता लेकरं बाळा शिकतात पुण्यात म्हणून आपलं राहायचं इथं. हम्म, जरा शिक्षण हे चांगलं भेटते म्हणून. हम्म. नाही ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हटलं. शिक्षणात चांगलं आहे म्हणून माणसं राहते तिथे. राहते तर. आणि त्यांचं चांगलं आहे का रिक्षाचा धंदा. बरं काय माहिती आहे का, काय लोकांनी काय केलं, काय लोकांनी पेक्षा म्हणण्यापेक्षा 50% लोकांनी काय केलं, कंपनीमध्ये काम करून रिक्षा घेतलीत. हा. हम्म? आता कंपनीत काम करतं म्हणलं रिक्षाची काय गरज आहे. जुगाड जुगाड केले त्यांना. पण ह्यांच्या पोटावर पाय पडतो ना, तेवढा. जे खरोखर जे रिक्षा चालक आहेत ते, ज्यांचं रिक्षावर हा पोट आहे ते नाही. त्यांच्या धंद्याला इफेक्ट पडला ना भरपूर. हा. हां हो. आता मस्त सरकारनं परमिट आता बंद केले, पण आता बंद करून फायदा नाही ना. भरपूर रिक्षा झाले त्याला. हम्म, हे चुकीचं आहे ना. बरोबर. हा मान्य आहे, रिक्षा बी घ्यायला पाहिजे. बरं ज्याच्याकडे बी त्याला मस्त पगार आहे हम्म, जास्त, त्याने बी रिक्षा घेऊन ठेवलाय. हम्म. मग हे चुकीचं आहे ना. हा. आता सगळीच रिक्षा घ्यायचे म्हटल्यावर काय वाटतं तुम्हाला. ह्याच्यामुळं पुण्यामध्ये राहणं सोपं नाही. चला असो, आपलं इमोशन आपल्या संग ठीक आहे. हम्म.